दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि अखेर परतीचा दिवस उजाडला। घरी जाऊन जी पेंटिंग बनवली होती ती स्ट्रेचरवरून काढून व्यवस्थित रोल केली आणि बॅगमध्ये भरली। सगळं सामान नीट घेतलंय ना याची एकदा खात्री केली आणि 2 बॅगा घेऊन मी निघालो। बसने 3 तास प्रवास करून मी स्टेशनला पोहोचलो। संध्याकाळची ट्रेन होती पण थोडा लवकरच पोहोचलो होतो। दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30च्या सुमारास मी CST स्टेशनला पोहोचलो। तिथून मग लोकल पकडून मी पनवेलला आलो। रूमवर गेल्या गेल्या सगळ्यात आधी झाडू पोछा केला। जेवण बनवायचं तर रूमवर पाणी नव्हतं, राशनही संपलं होतं आणि वेळही खूप लागणार होता। शेवटी खूप थकवा जाणवत होता म्हणून विचार केला की बाहेरच जेवून येऊया। जवळच एका हॉटेलमध्ये गेलो। जेवण खरंच खूप चविष्ट होतं। जवळच्या पार्कमध्ये गेलो असताना तिथे मला एक आरसा पडलेला दिसला। मला पोर्ट्रेट प्रॅक्टिससाठी अशाच एका आरशाची गरज होती। तिथल्या पुजाऱ्याकडे विचारणा केली तर ते म्हणाले घेऊन जा, नाहीतरी मुलं क्रिकेट खेळताना तो फोडून टाकतील। तो आरसा मी रूमवर आणला, स्वच्छ धुतला आणि आता तो मला खूप कामी येईल। त्यानंतर किराणा सामान, तेल, तिखट वगैरे घेऊन आलो। इकडे दमट हवामान असल्यामुळे सामान लवकरच खराब होतं। गेल्या काही दिवसांपासून माझं ATM कार्ड चालत नव्हतं म्हणून मग मी SBI बँकेत जाऊन नवीन खातं उघडलं। रात्री गहू दळायला टाकले आणि पीठ घेऊन आलो। गल्लीत अजूनही दिवाळीचे दिवे, रोषणाई तशीच आहे। बघायला खूप छान वाटतंय। पहाटे 4 वाजता उठलो। आल्यापासून माझ्या घड्याळाचा चार्जर सापडत नाहीये। बहुधा तो ट्रेनमध्येच विसरला असावा। दुसरी अडचण म्हणजे पाणी। रूमवर पाणी येत नाहीये। ड्रममध्ये जे थोडं पाणी शिल्लक होतं तेच मी आता जपून वापरतोय। 2 पार्सल आले होते, त्यात पुस्तके होती, पण अजून उघडायला वेळ मिळालेला नाही। दिवसभर पेंटिंगचं काम केलं आणि हा दिवस असाच संपला। पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।